नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे टपोरे. खायला खूप छान लागतात, अगदी 5 मिनिटात बनवून तयार होतात. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या, त्या पण अजिबात तिखट नसलेल्या. तर इथे मी मोठाल्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत 8 ते 9, ज्या की अजिबात तिखट नाहीत. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे आणि त्याची देठं काढून घेतली आहेत. तर त्याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे, अर्ध्या अर्ध्या इंचाचे तुकडे करून. तर या सगळ्या मिरच्या अशाच मी कट करून घेणार आहे. सगळ्या मिरच्या कट करून झाल्या की आपल्याला या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला घ्यायचे आहेत 3 ते 4 चमचे शेंगदाणे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. तर हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतले आहेत आणि त्याचं अशा प्रकारचं कूट बनवून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं थोडंसं भरडच राहू द्यायची आहे शेंगदाण्याची. आणि एका कढईवर किंवा तुम्ही तव्यावर पण याला करू शकता. तर थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी 2 चमचे. आणि त्याला गरम झालं की त्यामध्ये या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत. तर मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत 2 मिनटं. 2 मिनटं झाल्यानंतर त्याला त्यामध्ये लसूण टाकायचं आहे अशा प्रकारे कट करून. तर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकलेल्या आहेत अशा प्रकारे. आणि याला मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. आणि मग आपल्याला यामध्ये जिरे पावडर टाकायची आहे 1/2 चमचा. नसेल तर तुम्ही धनेपूड टाकली तरी चालेल. आणि शेंगदाण्याचं कूट जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अगदी 1/2 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे मी. आणि याला मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी 2-3 मिनटं. आपल्याला याला मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कुटाचा कलर चेंज होतो, लालसर होतो, इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटानंतर तयार होतात आपले मिरचीचे टपोरे. तर कोणत्याही जेवणासोबत तुम्ही याला वाढवू शकता, खूप छान लागतात खायला. तोंडाची चव गेलेली असेल तर नक्की ट्राय करा. आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.